आजी प्लीज हा दागिन्यांचा बॉक्स घेता का तुमच्याकडे? हो मगाशी घ्यायचाच राहिला रे. पण थँक्यू आनंद, म्हणजे तू एवढा दागिने आणायला गेलास आणि सुखरूप घेऊन आलास. हा आजी, तुम्ही मला थँक्यू का म्हणताय? मी तुम्हाला समर सारखाच आहे ना. हा, पण त्याच्या एवढासा शिष्ट नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार. तुम्ही सगळे आज या कार्यक्रमासाठी इथे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आता आपण लगेचच कार्यक्रमाची सुरुवात करूया. गुरुजी पूजेला सुरुवात कर. हो. पूजेला सुरुवात करूया. तुम्ही तुमच्या कपड्याला गंध लावायचे, तुम्ही तुमच्या कपड्याला हळद कुंकू लावायचे. यजमान भाले तिलकम कुर्यात स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. चला, आपली सुवर्ण सोहळ्याची पूजा संपन्न झालेली आहे. दोघांनी नमस्कार करायचा आहे. गुरुजी पूजा तर खूप छान झाली. आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया आपण. हो हो. अगं ही सुवर्ण प्रदान काय म्हणतात त्याला, सुवर्ण प्रदान सोहळा. हा तेच. सो याचं महत्व काय आहे? आय डोंट नो एनिथिंग. हो सांगते की, मुळात वारसा म्हणजे काय आहे? दर पिढीकडून पुढच्या पिढीकडे दिल्या जाणाऱ्या गोष्टी. सुवर्णप्रधान सोहळानं आपल्या राजवाडे घराण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. प्रत्येक पिढीने सोनं जतन करायचं आणि पुढच्या पिढीला वारसा हक्काने ते प्रदान करायचं. तसं पण आपण सुवर्ण म्हणजे सोन्याला लक्ष्मीचं रूप मानतो ना, आणि आपल्या घरामधल्या सुनेला सुद्धा आपण लक्ष्मीचं रूपच मानतो. म्हणून एका पिढीने हे जतन करायचं आणि ते दुसऱ्या पिढीकडे सोपवायचं. म्हणजे एका पिढीने दुसऱ्या पिढीवर टाकलेला विश्वास आहे हा. दोन पिढ्यांमधलं अंतर कमी करणारी आणि माणसांना जवळ आणणारी एक छानशी प्रथा आहे ही. माझ्या पिंट्याला इतकी छान आणि गुणी बायको मिळाली ना, म्हणून आनंदाने मी हा सुवर्ण प्रदान सोहळा करते आज. स्वानंदीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तर सर्वांच्या. आता मी माझ्या सुनेला आमच्या राजवाडे घराण्याचे दागिने प्रदान करणार आहे. ही दागिने म्हणजे राजवाडे घराण्यातल्या बायकांच्या कर्तृत्वाचं प्रतीक आहे. म्हणजे खरंच स्त्रीधन आहे. याच्यामधला जो सर्वात महत्वाचा दागिना आहे ना, तो मला वाटतं जवळजवळ 100 वर्षापूर्वीचा आहे. एका राणीने आपल्या घराण्याला हा भेट म्हणून दिला होता आणि तेव्हापासून आपण हा जपतो. आता आपण सुवर्ण प्रदान सोहळा सुरू करूया. समज